ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते। जयकुमार गोरे यांनी आपल्याला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचा आरोप या महिलेने केला होता। त्यावरून सभागृहात आणि सभागृहाबाहेर आरोपांच्या फेरी झाडल्या गेल्या। मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय, पाहूयात। गोरेंवर आरोप करणारी महिला अटकेत। 1 कोटीची खंडणी घेताना ठोकल्या बेड्या। 3 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप। 500च्या नोटांचे बंडलवर बंडल आणि पैशांची थप्पी। एवढे पैसे आपल्यापैकी अनेकांनी पाहिले नसतीलही, पण आता या पैशांचा व्हिडिओ समोर आला आणि त्यामागचं प्रकरण देखील। तर मंडळी, हे प्रकरण आहे खंडणीचं। या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेचा चेहरा आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, पण ही तीच महिला आहे जिने मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे आरोप केले होते। या महिलेवर 3 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। त्यातीलच 1 कोटी रुपये घेताना या महिलेला सातारा पोलिसांनी अटक केली आहे। आता त्यावरून राजकीय आरोपांची राळ देखील उठलेली आहे। जी महिला ज्यावेळेसपासून ती आरोप करते त्यावेळेसपासून आम्ही सांगत होतो की ती ब्लॅकमेलर आहे, ती मुद्दाम जयकुमार गोरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न ती करते आहे। आणि काल ते सगळं तिचं पितळ उघडीस आलं, ते सगळं पकडलं गेलं आणि तिच्या फोन कॉल्सच्या माध्यमातून अनेक लोकांचे फोन कॉल आणि सगळं त्यामध्ये आता तुम्हाला पुढे येणार आहे। साधारणतः एखादा चांगला नेता कुठल्या पदावर पोहोचला तर त्याच्या मागे ज्या पद्धतीने त्यांचे चाहते असतात तशी विरोधक देखील असतात। अनेक वेळा विरोधकांच्या मार्फत नेते मंडळींना फसविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो, परंतु मला पूर्णपणे विश्वास आहे की जयकुमार गोरे हे जर का निर्दोष असतील तर निश्चितपणे याच्यातून सही सलामत हे होतील। व्यक्ती लाच घेत असेल तर त्या व्यक्तीला एवढी गोष्ट माहीत असली पाहिजे ना की एखाद्या मंत्र्यांवर आपण जर आरोप केले आणि त्या आरोपामधून म्हणजे आरोप झाल्यानंतर आपल्यावर 4 लोकांचं लक्ष असेल, मग 1 आणि 2 कोटी रुपये जर देताना तुम्ही स्वीकारले असतील तर याचा अर्थ तुम्ही केलेले आरोप खोटे आहेत। याचा अर्थ त्या मंत्र्यांचा काय दोष नसावा। मग एकीकडे सत्ताधारी नेते जयकुमार गोरे यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। गोरे साहेब जे आहेत ते कोर्टातून बाहेर कसे निघू शकले? कारण का ती महिला आणि त्यांनी कुठेतरी एक करार त्या ठिकाणी केला होता की त्या महिलेला कुणी त्रास देणार नाही। मग तो करार त्यावेळेस करण्याचे कारण काय? एक महिला एका मंत्र्यावर गंभीर आरोप करते, नंतर त्याच महिलेला खंडणी घेताना अटक होते। या सगळ्या घडामोडी आता महाराष्ट्राच्या समोर आलेल्या। आता या महिलेची चौकशी सुरू असून त्यातून अजून काही माहिती समोर येते का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।